गोविंदा 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 श्रीनिवास गोविंदा गोविंदा। सगळ्यांचे चेहरे बघून घ्या, सगळे टकले होणार आहे सगळे। आम्ही आलोय मोबाईल लॉकरमध्ये ठेवायला। गर्दी बघतात फक्त मोबाईल लॉकरमध्ये ठेवायची गर्दीवर। वाईट बातमी मी अशी आली, आमच्या बिचारा कल्पेश भाऊचा फोन हरवला आहे। बिचाराचा फोन हरवला, आयफोन कारला ती चोरीला गेले बिचाराचा। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये। आणि आता तुम्ही आपल्या आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, आपण जर आम्ही तिरुपतीला आलेलो स्टे केलेला आणि आता आपण जाणार आहे वरती, म्हणजे मंदिराच्या दर्शनासाठी वरती। तिथे आता आपण म्हणजे गाडी बुक केलेली, आता गाडीवाला आपल्याला घ्यायला येतो। मग इथून आपण सगळे जाणारे आपल्या तिरुपती बालाजी यांचं दर्शन करायला। तर बघा आपण बाहेर इथं रस्ता म्हणजे हायवेवर आलेलो, सगळ्या आता आपल्या बॅगा बिगा घेऊन आपण चाललो। आपली गाडी बुक केली नाही तर चाललो, अशी ती जीप बुक केलेली। आता आपण जातो आणि जीपमध्ये बसू। तर आता फर्स्ट चेकिंग झाली आमच्या, म्हणजे बॅगा बिगा इथे चेक झाल्या, बॅगा गाडी बिडी सगळं। आता इथं आपल्याला जायचं आहे वर, आणि इथं नजारा बघा किती भारी दिसतोय। आपल्याला आता वर जायचं आहे, सगळ्या आपल्या चेकिंग बिकिंग झालं, गाड्या परत बॅग बी सगळं चेकिंग झालं, गेट चांगलं। आणि आता आपल्याला सोडलं आहे वर जायला, कारण की इथे प्लॅस्टिकची बॉटल पण अलाउड नाही वरती। मग ते काय पाण्याची बाटली असेल ना ते आपल्याला नॉर्मल आहेत, बाकीच्या इथे फेकावं लागतं। पण आता गाडीत भरायला घेतलं आहे, एक पूर्ण चेकिंग बिकिंग होतं का बाबा, फुल मजा काय। तर सगळं चालू आहे वरती ठेवणं, गाडी बिडी करून परत जाऊ वरती मंदिरात दर्शन घ्यायला। चलो दर्शन घ्यायला जातो। तर आता मी आलोय आकाशगंगा इथे, आता आलेलो म्हणजे इथे एक स्पॉट आहे आकाशगंगा, ते दर्शनासाठी आलेलो आकाशगंगेला। सुरुवातीला सगळे इथे मार्केट टाईपच सगळी सिस्टम आहे, छोटे मोठे मंदिरं पण आहे। आकाशगंगा आलो तिथं, आकाशगंगाच्या म्हणजे त्या तीर्थात पाय धुण्यासाठी किती गर्दी, आणि खाली बघा आकाशगंगा पूर्ण दगडातून पाणी येतं खाली। असं म्हणजे इथं 12 महिने पाणी चालू असतं दगडातून, बघा गर्दी बघा किती इथं। आणि अर्धे लोक इथे खाली आंघोळ करतात, बाकीचे अर्धे इथं वरती आहे। आता मी पण घेऊन घेतो आधी। आता आपण अशा ठिकाणी आलो तिथे म्हणजे बालाजी यांच्या पादुका आहे। आता आपण चाललो तिथे पहिले त्यांचं दर्शन करायला। ते गांधीजी बघा, शिरवा गांधीजी म्हणजे या जागेवर आपण तिथे म्हणजे बालाजी महाराजांच्या पादुकाचे ठसे उमटलेले आहे। तिथं आता पण चालू आहे, त्यांचं आपण दर्शन करून अजून 2-3 ठिकाणं ते फिरू, मग मेन आपण तिरुपती बालाजी यांच्या दर्शनाला जाणार आहे। आणि ते कोणत्याच मंदिरात फोन तर अलाउड नाहीच आहे, मग आपल्याला जास्त काय शूट करायला भेटतच नाही। पादुकाचे दर्शन घ्यायसाठी गर्दी बघ किती आहे, मी तो वरती आहे पादुका बालाजी महाराजांच्या। फोन तर अलाउड नाही, तर चला फोन का इथे व्हिडिओ काढणं अलाउड तर नाही, बंद करत बोलतात। आता आम्ही प्रसादालय आहे ना ते जेवणाचं, तिथं आम्ही जेवायला, कारण की पाऊस पडल्यामुळे बोललो आम्ही ते 2 स्पॉट होते ते आम्ही फिरलो नाही, बाहेरच होऊन घेतला। आणि आता इथे पहिले जेवणार इथं, मग नंतर आपण पूर्ण टकलं करणार आहे, केस कापून आम्ही आपल्या दर्शनाला जाऊ, कारण की आपण पहिले टोकन घेतलेलं आहे, तर आपलं दर्शन लवकर होईल। त्याच्या पहिले काहीतरी आम्ही खातो आणि प्रसादालय बघतो, आणि इथे काहीतरी पहिले खाऊन घेतो, खाऊन घेतो। प्रसादालय तर नाही भेटत आहे, मग इथे एक आहे काउंटर, इथे जेवून घेतो।
आमचं म्हणजे जेवण पण झालं, म्हणजे थोडं खाल्लं आणि आता आम्ही चाललोय केस कापायला. सगळं झाल्यानंतर जाणार आहे आपण दर्शनासाठी. आता पहिले जातो इथं, आम्ही एका बिल्डिंगमध्ये आलो, इथं केस कापून घेतो फ्रीमध्ये. इथे केस कापून भेटतात, तर त्याला इथं केस कापायला बसतो. आणि इथं गर्दी बघा केस कापण्यासाठी किती आहे बघा, केस कापण्यासाठी गर्दी बघा. टकला करताना मस्त तिकीट घ्यावं लागतं. कुपन आणि ब्लेड दिलंय. टकला व्हायचं काय, सगळ्यांचे चेहरे बघून घ्या, सगळे टकले होणार आहे. सगळ्यांचे बघा वरचे गोरे गोरे होणार आहे, टकले. तर आता मस्त आमचे टकले विकले झालेले आम्ही बघितलं असेल. आणि असं लुंगी बिंगी पण घातली आहे बघा, लुंगी. आणि आता आम्ही इथे जे टोकनची लाईन आहे ना पुढे, तिथं जाणार आहे. म्हणजे आपले टोकन घेऊन अण्णाने आपली एवढे सेटिंग लावून दिली आणि टोकन काढले. तर सांगता अण्णा आपल्याला कसं काय कुठे जायचं सगळं. आपल्याला गाडीवाला एकदम भारी अण्णा भेटला आहे. आता आपण चाललो सगळं हे करून. आणि आतमध्ये तर आता म्हणजे आपल्या फोनचं लॉकरमध्ये जाणार डायरेक्ट. आपल्याला फोन आहे ना आपला 5 का 6 तासानंतर फोन आपल्याला भेटणार आहे डायरेक्ट मंदिराच्या बाहेर. तर बाय सगळ्यांनी बघा मस्त सगळ्यांनी लुंगी बिंगी आल्या. अण्णा वडक्कम सगळे आपले लुंगीवाले बाय. हो चलो. पण होते ते टोकन आहे ना, ते इथे दाखवले की आपल्याला इथून आतमध्ये सोडतात. आणि आता इथून आतमध्ये आपण एंट्री करतोय. आपले 5 का 6 किलोमीटर आपले चालायचे वाचले. आणि आता इथून आपल्याला पण 5 का 6 तासच लागणार आहे. भारी वाटतं, एकदम थंडगार वाटतं, फुल केस. म्हणजे अजून बद्दल लहानपणापासून पहिल्यांदा टकला गेलाय. गोविंदा 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 श्रीनिवास गोविंदा गोविंदा. चला जय श्रीराम. टोकनची लाईन आहे, त्यांना पूर्ण असं म्हणजे पूर्ण फिरून आणलं. कारण की ते लाईन ना आम्ही आलो तेव्हा 65 गेटपासून लाईन होती. तर आता इथं हा गेट नंबर 4 आहे. गोविंदा. आणि आपली लाईन तर म्हणजे चालली हळूहळू पुढे बघा. बरीच तर आपल्याला पण माहीत नाही दर्शनाला किती टाईम लागतो. त्यांना अर्ध्यांना असं बसवून ठेवतं इथं 3-3, 4-4, 5-5 तास बिना टोकन आणायचा. लुंगी आमच्या गाडीवाला अण्णा तर त्यांनीच आमची लुंगी बांधून दिली. आमची लुंगी सुटायला आलेली आहे थोडी. काय नाही करू, कारण की आम्हाला कोणाच लुंगी बांधता येत नाही. अण्णांनी लुंगी बांधून दिली आमच्या गाडीवाला अण्णांनी. जर सुटली सारखी काढायला नाही सुटणार. बघू टाईट तर बांधली आपली लुंगी. पण भाई मस्त थंड वाटतंय साकार. गोविंदा. आता आम्ही आलोय मोबाईल लॉकरमध्ये ठेवायला. गर्दी बघतात फक्त मोबाईल लॉकरमध्ये ठेवायची गर्दी बघा. एवढ्या लोकांना मोबाईल ठेवायचे आतमध्ये. भेटू आपण मंदिराच्या बाहेर. दर्शन झाल्यावर तिथं आपल्याला मोबाईल भेटू. मोबाईल ठेवू लॉकरमध्ये आणि डायरेक्ट भेटू. आता दर्शन झाल्यावर आपलं बालाजीचं गोविंदा. मस्त आपलं दर्शन झालं, एकदम एवढं भारी दर्शन झालं की खूपच मस्त दर्शन झालं आमचं. आता आम्ही गेलेलो मोबाईल आणायला आणि परत आम्ही म्हणजे मंदिराच्या साईडला आलो आहे, पुढच्या साईडला. आणि तुम्ही मंदिर बघा एवढं भारी ना, एकदम वाटतं की खूपच भारी वाटतं बघा. किती भारी वाटते बघा. आता आम्ही म्हणजे आमचे फोन बिन ते घ्यायला गेलेलो, ते आमच्या लॉकरमध्ये जमा केलेले, तेव्हा ते घेऊन आलो. त्याची थोडं बसू आम्ही पण आणि थोडं मोठं व्हिडिओ काढू. एवढं भारी वाटतं ना. जाऊ
लाडू घरी भेटतो आणि बाकी आपल्याला घ्यायचे असेल तर पैसे देऊन घ्यावं लागतं एक्स्ट्रा. तर आपल्या घरच्यांसाठी पण घेतो मस्त लाडू बिडू, आपल्या मित्रासाठी प्रसाद बिसाद घेतो. तर थोडं पण इथं आपण टाइमपास करू म्हणजे फोटो बिटो काढू. एवढं भारी वाटतं इथं, खूप थंड थंड हवा चालते मस्त, खूपच भारी वाटतं बघा. किती भारी दिसतं बघा. गोविंदा. आता लाडू घ्यायची लाईन बघा. हा बघा, हा आमचा एक लाडू, तो पण लाडू घेतोय. लाडू घ्यायला लाईन बघितलं तुम्ही किती आहे. मस्त लाडू घेतोय. एक इथे फ्री भेटणार आहे, 2 विकत. बघा लाडू. हे कल्पेश खाशील ना उचलून. आणि एक वाईट बातमी मी अशी आली, आमच्या बिचारा कल्पेश भाऊचा फोन हरवला आहे. बिचाराचा फोन हरवला, आयफोन कार आधी चोरीला गेला बिचाराचा. आणि आता लाडू घेतोय. लाडू घ्यायला पण लाईन तू बघा. लाडू लाडू घेऊन आमचं मस्त दर्शन सगळं झालं. आम्ही तिथे थांबलो पण होतो. आणि कारण की आता खूप थोडी आम्हाला घाई करत जावं लागते, कारण की आता इथे बोलतो की 12 वाजता रस्ते सगळे बंद होऊन जातात, 12:03. आणि आता आमचं झालं आहे आता, कारण की वाजले 11 वाजता आम्ही निघालो. आम्हाला लवकरात लवकर इथून निघालं पाहिजे. आणि परत मग 3 वाजेपर्यंत अडकू. तेव्हा आता आमची जी जीप आहे तिथे चाललो आहे, तिथून मग परत खाली जाऊ. चला जीपच्या इथं. तर जीपमध्ये सगळं बसणं सुरू आहे आणि इथून चाललं आता खाली. आपल्या अण्णाने पण मस्त काम केला, सगळं आपल्याला नीट सगळीकडे उतरवला. आता चला इथून जातो खाली. तर मित्रांनो, आता म्हणजे आम्ही रूमवर आलेलो आहे आणि खूप थकलेलो आहे, कारण की आम्ही सकाळपासून वरती गेलेलो. तिथं सगळे म्हणजे फिरलो सगळं. आणि आम्हाला 4 का 5 तास आम्ही लाईनीत पण उभं होतो. एकाच जागेवर आम्हाला 2 तास म्हणजे बसवून ठेवलेला आणि 3 तास नुसतं आम्ही ते असे लाईनीतच फिरत होतो. दर्शन पण मस्त झालं. आता आम्ही ते म्हणजे रूम घेतली तिथं. आता आम्ही आलेलो, बाकी सगळी पोरं झोपले. तर चला मी पण झोपतो. तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. चला भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय.